अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. केशरी गुरुवारचे व्रत अर्थात सत्य दत्त व्रत हे एक फार श्रेष्ठ व्रत आहे. गुरु हा सर्व ग्रहात आकाराने फार मोठा म्हणजेच गुरु आहे. गुरु हा विद्येचा कारक ग्रह आहे. गुरु कृपा झाली तरच शिष्याला विद्या प्राप्त होते. मंगल कार्याला गुरु बल असावे लागते. धन, धान्य, विद्या व संतती यावर गुरुचा अमल असतो. ज्याच्या कुंडलीत गुरु शुभ स्थानात असेल तो विद्येने, संपत्ती, संततीने सुखी असतो. गुरु हा शुभ ग्रह आहे. गुरु हा शंकरांचा फार मोठा उपासक आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीतील ब्रह्मदेवाचा मानसपुत्र अंगिरा, त्याची पत्नी श्रद्धा, अंगिरा व श्रद्धा या जोडप्यापोटी गुरुचा जन्म झाला. त्याने सर्व विद्या आत्मसात केल्या म्हणूनच त्याला बृहस्पती हे नाव प्राप्त झाले. तो देवगुरु झाला. सर्व देव त्याला गुरुस्थानी मानू लागले. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे गुरुचे महात्म्य वर्णन केले आहे. केशरी गुरुवारचे व्रत अर्थात सत्य दत्त व्रत हे मुख्यतः दारिद्र्यहरण, संकट निवारण, रोग निवारण व संतती प्राप्तीसाठी करावयाचे असते. या व्रताने दारिद्र्य नष्ट होते. लांबणारे आजार लवकर बरे होतात. अपमृत्यू टळतो. या व्रताने विद्या प्राप्तीतील अडचणी नाहीशा होतात. परीक्षेत चांगले यश प्राप्त होते. विद्या प्राप्तीचे ध्येय पुरे होते. कोणत्याही संकटाच्या अगर अडचणीच्या प्रसंगी हे व्रत केल्याने त्या संकट अडचणीतून सुखरूप निभावून जाता येते. कुंडलीत गुरुग्रह बिघडला असल्यास, अगर निर्बळी असल्यास हे व्रत अवश्य करावे. ह्या व्रताने धनचिंता नष्ट होऊन गुरुकृपा होते आणि गुरुकृपा झाल्यावर कोणतीही गोष्ट सहज सिद्ध होते. कोणतेही काम निर्विघ्न सिद्धीला जाते. केशरी गुरुवार व्रत अर्थात सत्य दत्त व्रताने रोगांचा नाश होतो. शत्रुभय व भूतबाधा नष्ट होतात. विद्या, धन, धान्य, संतती प्राप्तीसाठी व कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी हे व्रत जरूर करावे. योग्य ते प्रमोशन व कमिशन मिळवण्यासाठीही हे व्रत करणे अवश्य आहे. मात्र साधकाने या व्रताच्या बाबतीत एक गोष्ट अवश्य ध्यानात ठेवावी, ती ही की या व्रताने दुसऱ्याला त्रास देणे, दुसऱ्याचे अहित करणे, दुसऱ्याच्या न्याय्य गोष्टीत हरकत उत्पन्न करणे, कुकर्म सिद्धीस नेणे, अन्याय गोष्ट पूर्ण करणे अशा गोष्टी बिलकुल होणार नाहीत. उलट साधकाचे तसे करण्याने नुकसान होण्याचाच संभव जास्त. गुरु हा अत्यंत दयाळू आहे. तसाच तो अत्यंत न्यायी आहे. अन्यायी गोष्टीबाबत त्याला अत्यंतिक चीड आहे. कोणतीही चांगली व न्यायी गोष्ट मात्र या व्रताने तितकी जरूर सिद्धीत जाईल याची पक्की आपण खात्री बाळगावी. केशरी गुरुवार व्रत अर्थात सत्य दत्त व्रत हे गुरु दत्तात्रेयांचे ही व्रत आहे. दत्तात्रेय हे तर प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशाचेच रूप. अत्री अनुसयेचा हा पुत्र दत्तात्रेयांची कृपा प्राप्त होण्यासाठी हे व्रत करतात. दत्तांच्या उपासकांना हे व्रत तर फारच प्रिय आहे. व्रत काळात माध्यानी श्री दत्त हे कोणत्याही रूपात येऊन साधकाची परीक्षा घेतात. सत्व पाहतात अशी दृढ जाणीव दत्त भक्तात रूढ आहे. निष्ठेचे फार महत्व आहे. केशरी गुरुवार अर्थात सत्य दत्त व्रत हे अत्यंत प्रभावी व्रत आहे. साधकाला त्याच्या उपासनेप्रमाणे, निष्ठेप्रमाणे त्याचा जरूर प्रत्यय येतो. केशरी गुरुवार व्रत अर्थात सत्य दत्त व्रत करणाऱ्याने कसे वागावे तर हे व्रत कुमार, कुमारी, प्रौढ, स्त्री, पुरुष, पती पत्नी जोडप्याने किंवा त्यातील एकाने कोणीही करावे. व्रत करणाऱ्याने क्रमाप्रमाणे 28 गुरुवार करावायचे असतात. दिवसभर उपाशी राहून रात्री उपवास सोडायचा आहे. फराळासाठी फळे, गव्हाचे उपासाला चालणारे पदार्थ, मुगाच्या सोलीव डाळीची खीर, मसाल्याचे दूध, चहा, कॉफी इत्यादी पदार्थ घ्यावेत. रात्री उपास सोडताना जेवणात केशरी भात, अगर तांदूळ शिजवताना थोडी हळद घालून केलेला पिवळा भात, पिवळे वरण, चण्याची डाळ घालून केलेली एखादी भाजी, केशरी दूध, पुरी, पुरणपोळी असे पिवळ्या अगर केशरी रंगाचे एखादे पक्वान नसावे. या व्रतात सर्व बाबतीत पिवळ्या व केशरी रंगाला फार फार महत्त्व देण्यात आलेले आहे.
पूजेच्या वेळी साधकाने पिवळे वस्त्र परिधान करावे, पितांबर पिवळ्या रंगाची, धावळी, पिवळे धोतर वगैरे. स्त्रियांनी पिवळी साडी नेसावी, पिवळी चोळी घालावी. स्त्री वा पुरुषांनी अंगावर पिवळे वस्त्र, उपरणे, शाल वगैरे घ्यावी. निदान पिवळ्या रंगाचा टॉवेल तरी अंगावर घ्यावा. व्रताच्या दिवशी भांडण, तंटा, वादविवाद, रागावणे वगैरे गोष्टी मुळीच करू नयेत. मनाने शांत, शुद्ध, पवित्र व स्वस्थ चित्त असावे. मात्र सभेत बोलणे, व्याख्यान देणे, वक्तृत्वात भाग घेणे, वकिलांनी कोर्टात अशिलाची बाजू मांडणे वगैरे गोष्टी करण्यास प्रत्यव्याय नाही. उलट या व अशा गोष्टी अवश्य कराव्या, यशस्वी होतील. अशा गोष्टी यशस्वी होण्यासाठीच तर हे व्रत करावयाचे असते. व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील गुरुवारी करावी. गुरुवारी जरी पूर्व आषाढा नक्षत्र असले तरी तो योग फारच चांगला समजावा. कोणत्याही इच्छित गोष्टीच्या पूर्ततेसाठी नवस म्हणून अगर संकटाच्या वेळी व्रत करावयाचे असल्यास मनात आल्यावर कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी व्रतास सुरुवात केली तरी चालेल. घरातील एका चांगल्या जागी जमीन असल्यास शेणाने सारवून किंवा लादी असल्यास ओल्या फडक्याने पुसून जागा स्वच्छ करावी. पिवळ्या अगर केशरी रंगाची रांगोळी घालावी. वर चौरंग पाट वगैरे ठेवावा. एका तांब्यात पाणी घेऊन त्यात पिवळे अगर केशरी गंध, अक्षदा, फुले घालावे. त्यावर आंब्याच्या 5 पानांची डहाळी ठेवून त्यावर तांब्याचे तहाने ठेवावे. त्यात थोडे गहू पसरवून तांब्याला बाहेरून समोर गंधाने स्वास्तिक काढून सर्व बाजूंनी गंधाची बोटे ओढावी. अक्षदा लावाव्या, फूल व्हावे. याची स्थापना चौरंगावर पाटावर अगर देव असलेल्या ठिकाणी फळीवर करावी. तांब्याच्या एका बाजूला श्री दत्तात्रेयांची तस्वीर, चित्र अगर मूर्ती ठेवावी. व्रताला सुरुवात करावयाच्या पहिल्या गुरुवारी सकाळी स्नानादी कामे उरकून सुचिरभूत होऊन नेहमीचे धूत वस्त्र नेसावे. पूजेच्या वेळी अंगावर घेण्यासाठी पिवळे वस्त्र जवळ ठेवावे. एक विडा घ्यावा. पूजेसाठी पिवळी केशरी फुले, गंध, अक्षदा घ्याव्यात. प्रसादासाठी पिवळ्या रंगाची 5 केळी घ्यावी. सदर साहित्य घेऊन जवळ पाचच्या अगर साधेल त्या दत्ताच्या देवळात अगर दत्तस्थानावर जावे. ते शक्य नसल्यास औदुंबर, पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली जावे. अंगावर पिवळे वस्त्र घेऊन पादुकांची किंवा झाडाची जल, गंधाक्षदा, फुले वाहून पूजा करावी. शेजारी विडा ठेवून त्यावरील सुपारीचीही तशीच पूजा करावी. अगरबत्ती, कापूर वगैरे नैवेद्य अर्पण करावा. नंतर श्री गुरुदत्तांची मनोभावे प्रार्थना करावी. आपण कोणत्या अडचणीत आहोत किंवा कोणत्या इच्छित कार्यपूर्तीसाठी आपण हे व्रत करत आहोत ते सांगावे. तसेच 28 गुरुवार हे व्रत करणार असा उच्चार करून त्यांचा संकल्प सोडावा. तसेच हे व्रत माझ्या हातून निर्विघ्नपणे पार पाड अशी मनोभावे प्रार्थना करावी. तसेच या विड्यावरील सुपारीत तू संचार कर. मी व्रत कालात पूजेसाठी तुझे रूप म्हणून मी ही नेत आहे असे सांगावे. नंतर ती सुपारी 2 हाताने उचलून गुरुदत्तांच्या पादुकांना लावून अगर झाडाच्या मुळाला लावून आपल्या शिराला लावावी. ही सुपारी श्री गुरुदत्त म्हणून पूजेला ठेवायची आहे. नैवेद्य म्हणून अर्पण केलेल्या 5 केळ्यातून 2 केळी प्रसाद म्हणून घ्यावी. घरी आल्यावर हातपाय धुवून पिवळे वस्त्र किंवा सोवळे नेसावे. ताम्हणातील गव्हावर त्या सुपारीची स्थापना करावी. या सुपारीची म्हणजे गुरूंची व शेजारील दत्तांची मनोभावे पूजा करावी. अगरबत्ती, कापूर लावून केशरी दुधाचा नैवेद्य दाखवावा. नंतर एकचित्ताने पुढील मंत्र म्हणावेत सकाळच्या पूजेच्या वेळी. तर श्रोतेहो, हा व्हिडिओ जरा जास्त मोठा होत आहे, तर जे काही मंत्रांचे गुरुचा मंत्र, दत्तांचा मंत्र, तसेच व्रताचे उद्यापन नेमके कसे करायचे आहे, बृहस्पती स्तोत्र, दत्तांचा मंत्र, दत्तास्ते स्तोत्र आणि दत्तांची आरती याविषयीचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो दुसऱ्या भागात येणार आहे. त्यामुळे आपण पुढील व्हिडिओ अवश्य पाहावा. इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला याचा अर्थ आपण नक्कीच दत्तांचे भक्त आहात, यामध्ये काही शंका नाही. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा जो व्हिडिओ आहे तो आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल. तसेच या केशरी गुरुवार व्रताच्या जी मी माहिती सांगितली आहे ही आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना देखील शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही सविस्तर माहिती पोहोचेल. भेटूया लवकरच मंत्रांचा, स्तोत्राचा पुढील व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.